तर पुढच्या बातमीकडे आपण वळूयात। अलिबागमधील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या नागावमध्ये मंगळवारी बिबट्याने धुमाकूळ घातलाय। बिबट्या वन विभागाच्या यंत्रणांवर तुरी देऊन पसार झाला। अथक प्रयत्नांनंतरही दहशतवादी बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आलंय। तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन आणि वन विभागाकडून स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। जोपर्यंत बिबट्याचा ठावठिकाणा लागणार नाही तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्यात। आजची रेस्क्यू टीम या ठिकाणी आहे। कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका। जर असं आपल्याला आढळलं तर प्रत्यक्ष या, तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला, अधिकाऱ्यांना सांगा तिथे तुम्हाला जे काही हे झालं असेल तर। अहोरात्र त्या ठिकाणी काल रात्रीपासून आम्ही प्रत्यक्ष सगळेजण आता फिरतो तिथे। पर्यटकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही हस्तेपरस्ते आलेल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका। तुम्ही निर्धास्तपणे या ठिकाणी या। जो आत्ता लेपर्ड या ठिकाणी ट्रेस झालेला आहे तो मॅन इटर नाही। आमचा प्रयत्न आहे की अजून आपण सर्चिंग आणि कोम्बिंग ऑपरेशन करायचं आणि विल ट्राय टू फाइंड आउट द लोकेशन ऑफ द लेपर्ड। बट काय आहे की अजून एक असं परसेप्शन असू शकतं की तो त्याचा नॅचरल अधिवास नाही आहे। तो त्या नॅचरल अधिवासातून ज्या आलेला आहे इथे तो कम्फर्ट झोनमध्ये जात नाही। त्यामुळं अशा परिस्थितीतून तो पुन्हा नॅचरल अधिवासात जाण्याची शक्यता दाट आहे। तर आम्हाला असं वाटतं की कदाचित तो त्याच्या मार्गाने नॅचरल अधिवासात गेलाही असू शकतो, नैसर्गिक अधिवासात गेलाही असू शकतो। तरी आम्ही जोपर्यंत आमचे 100% श्युरिटी येत नाही तोपर्यंत आम्ही सर्चिंग ऑपरेशन चालू ठेवतोय। तर जुन्नर परिसरामध्ये बिबट्याचा प्रश्न हा गंभीर बनलाय आणि याच प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी जुन्नरचे शिवसेना आमदार शरद सोनवणे हे बिबट्याच्या वेशभूषेमध्ये विधान भवनामध्ये बिबट्याच्या वेशभूषेत आत ते आले आणि बिबट्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली। शेळ्या सोडून काहीही उपयोग होणार नाही तर बिबट्या जेरबंद मोहीम राज्यभरात राबवा अशी मागणी त्यांनी केली आहे। जुन्नर आणि अहिल्यानगरमध्ये नवीन 2 रेस्क्यू सेंटर बनवा अशी देखील मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। तर बिबट्याच्या वेशामध्ये हे आमदार विधिमंडळामध्ये आलेले होते। नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि त्याच वेळेस विधान भवनात हे आमदार बिबट्याच्या वेशामध्ये आले। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत ही मोठ्या प्रमाणात वाढते। अनेक हल्ले बिबट्यांमुळे झाले। त्यामुळे माझी विनंती सरकारला आहे, कुठल्याही उपाययोजना चालणार नाही। आपण जे म्हणताय ना नसबंदी, आपण जे म्हणताय की शेळ्या सोडू, याने काही होणार नाही। जर कायमस्वरूपी उपाय करायचा असेल तर आपल्याला 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू तातडीने आजपासून त्याची सुरुवात करावी लागेल। शॉर्ट नोटीसमध्ये तुम्हाला आपत्कालीन घोषित करून तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल।